तुम्हा सगळ्यांना या घटना तर माहीतच आहेत, पण मागच्या महिन्यात ज्या घटना घडल्या त्या मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. बाबा यशवंत थोरात अगदी अल्पवयीन 17 वर्षाच्या मुलीवर 5 वर्षापासून अमानुष अत्याचार आणि बलात्कार. बाबा ऋषिकेश वैद्य महिलेला मी शिवाचा अवतार आहे असं सांगून ब्लॅकमेलिंग आणि बलात्कार. उत्तर प्रदेशच्या मथुरामध्ये अल्पवयीन 17 वर्षाची मुलगी जीवाच्या आकांतानं ओरडून सांगते की बाबाने माझ्यावर अत्याचार केला, बलात्कार केला, तरी व्यवस्था गप्प. आणि या घटना वारंवार घडत राहतात आणि विश्वास ठेवणं सुरूच राहतं. माणूस इतका अंध कस काय होऊ शकतो, इतका ब्लाइंड बिलू कस काय करू शकतो? याचं मुख्य कारण आहे इमोशनल मॅनिप्युलेशन. नेमकं मॅनिप्युलेशन करतात कसं, ही एक ट्रिक आहे, एक स्मार्ट ट्रिक आहे. ती ट्रिक वापरून समोरच्या व्यक्तीचं मॅनिप्युलेशन करता येतं. तर नेमकं मॅनिप्युलेशन करतात कसं ते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. मॅनिप्युलेशन ट्रिक एक, अगोदर महिलेच्या मनात भीती घालणं की बाई तुझा स्वभाव तर निर्मळ आहे, पण तुझं कोणी समजून घेत नाही, तुझ्या घरात क्लेश आहे, तुझ्या आयुष्यात संकट आहेत, अगदी तुझ्या घरावर बाधा झाली आणि तुला तुझ्याच माणसांकडून धोका आहे. म्हणजे एकदाची भीती मनात घातली की दुसरी ट्रिक वापरतात, आधार देणं. पण तू घाबरू नकोस, तू एकटी नाही आहेस, मी तुझ्यासोबत आहे, तुला मी माझं सानिध्य देतो, मी तुला अनुग्रह देतो. एकदाचा आधार दिला तर मग तिसरी ट्रिक वापरतात की मी देवदूत आहे आणि तूही देवाचीच अंश आहेस. या सगळ्या संकटातून मी तुला सोडवतो. बघ, आज लाखो लोक माझ्या मार्गावर चालत आहेत, तूही माझ्या आध्यात्मिक तत्वावर चाल. या सगळ्या ट्रिक वापरून महिलेचे मॅनिप्युलेशन करतात आणि महिलेचे एकदा ते मॅनिप्युलेशन झालं मग नंतर शोषण होतं. त्यामुळे माझ्या तमाम माता भगिनींना सांगणं आहे की थेट कुणावरही विश्वास ठेवू नका, तर्क करायला शिका. आणि जर तुम्हाला गुरु करायचंच असेल तर तुम्ही ग्रंथांनाही गुरु करू शकता. उलट तुम्हाला त्यात दोष आढळणार नाहीत आणि त्या ग्रंथाच्या ज्ञानाने, त्या ज्ञानाच्या प्रकाशाने तुमचं जीवन उजळून निघेल. आणि तुम्हाला अजून मॅनिप्युलेशन ट्रिकबद्दल, जे इमोशनल मॅनिप्युलेशन करतात ना, त्या ट्रिकबद्दल तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला मी फुल व्हिडिओ अपलोड केला आहे, बघू शकता.